आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलाच असणार आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता फायबरच्या होड्या बनवल्या जातात आणि ते कशा बनवल्या जातात, काय बनवलं, साच्यापासून किती खर्च येतं, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओ यामध्ये सांगणार आहे मी. कारण आपण नेहमी ठिकाण कुठलं आहे, डागीच्या खाली, टाकीच्या कडे भरटखोल. स्वागतासाठी बघा दोन साईडला दोन बैल. आता यांच्यामधून आपण एंट्री करणार आहोत. रॉयल एंट्री. चला बघू शकता रॉयल एंट्री. मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आपण आज आलेलो भरटखोल कोलीवाड्यामध्ये आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलाच असणार आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता फायबरच्या होड्या बनवल्या जातात आणि ते कशा बनवल्या जातात, काय बनवलं, साच्यापासून किती खर्च येतं, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओ यामध्ये सांगणार आहे मी. कारण आपण नेहमी मावरा बघतो, पण ते मावरा पकडण्यामागे सर्वात मोठी भूमिका असते ती होडीची. कारण मच्छी पकडण्यासाठी होडी लागणारच. ती होडी कशी बनवतात, किती खर्च येतो, काय ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे. भरटखोल कोलीवाड्यामध्ये आपण आलेलो आहेत. सकाळचा टाईम आहे, सकाळचे वाजलेले आहेत 9:30 वाजलेले आहेत. ज्या साईडला होड्या बनवण्याचं काम सुरू आहे. फायबरचे जे होड्या असतात ते बनवल्या जातात. आता आपले सासरे बुवा आहेत, त्यांनी होडी बनवायला दिली आहेत इथे. आणि हा एरिया आहे भरटखोल कोलीवाड्यामध्ये. तर आता आपण सासरवाडीला आलेलो, सिवर्धनला आलेलो. तर चला यावरच एक आधारित आपण व्हिडिओ बनवूया. या साईडला जेवढ्या पण तुम्ही होड्या देखाल बघा, जेणेकरून लाकडाच्या बंद झाल्यात आणि फायबरच्या होड्या तुम्हाला दिसतात. हा समोर दिसतंय मंदिर, त्या साईडला दिसतंय भरटखोल फिश मार्केट, त्या साईडला दिसतंय. त्याच्यात बरोबर एक 5 मिनिटं अंतरावर आहे. स्वागतासाठी बघा दोन साईडला दोन बैल. आता यांच्यामधून आपण एंट्री करणार आहोत. रॉयल एंट्री. चला बघू शकता रॉयल एंट्री ती बनवली. असे फायबरपासून बनवलेले असे होडे आहेत, ते इथे बनवून भेटतात. चला बघूया. समोर दिसतात ते मायामामा दिसतात, ते बघा समोरच बोट दिसतात त्यांची. स्वामी कृपा या साईडला बोटीचे काम सुरू आहे. हां, तुम्हाला गटक वगैरे बघा, हा गटक बोलतो, जे आपलं मच्छी पकडण्यासाठी लागणारा सर्व इथे बोटी बनवून भेटतात. बघा या साईडला आई एकविरा बोट दिसतंय. डिंगी पण बोलू शकता तुम्ही त्याला. हां, ही बघा मस्त मोठी बोट आहे मायामामाची. बाजूला दिसतंय मायामामा. चला मायामामा, अंदाज किती खर्च येतो याला बनवायला? 3-3.5 जातो. हां, मशीन पकडून म्हणजे नुसता खोका म्हणजे काहीतरी 2 लाखापर्यंत जातो. हां, 2 लाखाच्या वरच खोका जातो. हा 2 लाखाच्या वरती खोका. आणि त्याला जो लागणारा मशीन आहे तो जसा घेऊ तसा ना आपण, सिंगलचा डबलचा. हां, मस्त. तर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर आपण भरटखोलला आलेलो आहे. ते मोठ्या बोटी पण भेटतात काय? हां, मोठ्या बोटी, छोट्या घटकं, हे बघा छोटे घटका पण आहेत साईजनुसार ना. हां, आणि आता आतमधलं बघूया. हे बघा बर्फ स्टोरेज ठेवण्यासाठी बघा पेट्या आहेत ना, खण आहेत ना, मस्त आहेत. हां, चला एकदम कारखानाच आहे इथे या साईडला, एक नंबर. हे बघा या साईडला ही बोट दिसते, ही सिंगल मशीन याला लावू शकता. आणि या साईडला तो घटक आहे असा, म्हणजे वेगवेगळे साचे असे बनवले जातात. आता या साईडला ही डबलचं मशीन या साईडला आपण लावू शकतो. हे बघा मायामामा दिसतात. हां, त्यांची बोट आहे बनवायला दिलेले. तुम्हाला पण बनवायचे असेल ते कुठचा मी नंबर देणार आहे. 2 मशीन लागतील ना? 2 मशीनाला खर्च किती येईल? 2 मशीनला खर्च जवळजवळ 4.5. का? 4.5 पण जाते. हां, म्हणजे टोटल ना. हां, बोट आणि मशीन पकडून 4-4.5 पर्यंत जाईल. हां, 4. चला मस्त व्ह्यू दिसते बघा. घटक बोलतो आपण वेगवेगळे व्हिडिओमध्ये बघतो, मासे पकडण्यासाठी घटकाचा यूज केला जात आहे. आणि तेच घटक बनवण्यासाठी असे साचा वापरला जातो. हा साचा आहे ना, काढलेला साचा आहे. अच्छा, काढलेला साचा आहे. चला भरटखोलला पण आलेलो आणि मस्तपैकी ते बोटी वगैरे बनवला जातो. हां, बघा तो साचा. हां, असा हा समोर दिसतो तर साचा आहे. आणि याच्यातून असे बोट वगैरे काढतात. म्हणजे आपलाच साचा आहे ना तो आता बनवले ते. म्हणजे हा असा साचा हे करतात आणि फायबर यूज करतात यासाठी. हे बघा इथे मटेरियल वगैरे दिसत असेल.
हे बघा स्वामी कृपा बोट दिसतंय समोर. तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर मी खाली नंबर देणार आहे, देऊ शकता. आणि हा एरिया आहे भरटखोल, सिंहवर्धन टचच आहे एकदम, समुद्र टच. चला, तुम्हाला मोठ्या बोटी पाहिजे, मोठ्या बोटीच्या पण साचा या साईडला बनवून भेटतील. त्या साईडला मोठी बोटी बनतात ना. हे बघा इथे सर्व साचे त्याचे आहेत. या साईडला पाण्याची पण टंचाई आहे, त्यामुळे मावशी मस्तपैकी विहिरीतून पाणी ओढतात. मावशी काय आता मे महिना चालू होईल, आता पाणी पाहिजेत ना. हा हौद आहे ना, हौद आहे. चला, हा साईडला ते गुराबी राहिलेत एकदम, ढोर आले रानातला एकदम. तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर हे बघा कसं काय तर नवीन आलोय ना. चला आता व्हिडिओ पाहिजे मग काय थोडे कष्ट करायला लागणार. बघा जे मोठे मोठे साचे आहेत ते या साईडला आहेत. ही किती खाण्याचे आहे, या साईडला दिसतात साचे दिसतात, असे बोर्ड बनवतात मोठे मोठे. म्हणजे तुम्हाला कमी किमतीपासून जास्ती तुमची किंमत असेल पाहिजे असेल त्या किमतीतलं तुम्हाला इथे बनवून भेटतात. भरटखोलला पण आलोय, भरटखोल कोलीवाड्यामध्ये. या साईडला मस्तपैकी फायबर पासून असे बोटी बनवल्या जातात. आणि याला खर्च देखील खूप असतो. आपण नेहमी व्हिडिओतला मावरा बघत असतो, पण त्या मावरा पकडण्यासाठी इन्व्हेस्टमेंट का असते, त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. तर भरटखोल कोलीवाड्यातला आलोय आणि फायबर पासून बोटी कशा बनवल्या जातात ते आपण बघणार आहोत. आता आपण सकाळी आलोय, 10-1 वाजले असतील सकाळचे. मायामामाने बोट दिलेले बनवायला, ते बघितलेच असेल तुम्ही. तर इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तेवढे तुम्हाला फायदा होईल. आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघत असतो कोली लोकांना भरपूर मावरा भेटला जाम, पण का असं दागिने गाणवट ठेवून हा व्यवसाय करायला लागतो. आणि एका बोटीवर सर्व आपला घर खर्च चालतो. म्हणजे आपल्याला काही शेती नाही किंवा आपल्याला कोल्याला नोकरी नाही, पण एका बोटीवर सर्व आपला बिझनेस चालतो. त्यामध्ये आपण आलेलो छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला. चला, माझी पण इच्छा होती भरपूर दिवसांनी की काहीतरी आपण होडची मच्छी तर दाखवतात, पण होडी कशी बनवतात फायबरच्या. आता लाकडाच्या होड्या शक्यतो कमी झाल्यात, बंद झाल्यात, कारण लाकडं वगैरे आता साग वगैरे भरपूर महागाई नाही, अलाउड पण नाही. तर अशा त्याला पर्यायी साधन म्हणून असं फायबरचा ना, काय म्हणता हा. आणि या साईडला फायबरचा जो साचा आहे हा नवीन साचा आहे, म्हणजे हा साचा आहे आणि याच्यावरच आता बोट बनवणार. ते साचा आता लावलाय त्यांचे. जवळजवळ काहीतरी 10 लाख झालेले आहेत. 10 लाख रुपये झाले तर हा साचा बनवण्यासाठी. हा साचा फक्त 10 लाख रुपये. त्यातला आता दुसरी बोट तयार करून बाहेर जायला कमीत कमी 20च्या आसपास असेल. म्हणजे खर्च वाढत जाईल, जसा तुमचं मटेरियल लागेल तसा खर्च वाढत जाईल. आपलं मटेरियल आपल्याला पण तर मंडळी आता आलो आपण भरटखोलला चालू, पण दुसऱ्या जागेवर आलोय. समोर बघा या साईडला देखील फायबरच्या होड्या बनवल्या जातात. हे बघा इथे सर्व फायबरच्या होड्या दिसतात आणि ज्याने आपण मावरा पकडतो ते होड्या दिसतात. या साईडला जे आपले माता भगिनी आहेत ते भर उन्हात काम करताना, या साईडला मोदकं म्हणजे भिंजे वाटवण्याचं काम सुरू आहे. हे बघा भर उन्हातला काय मेहनत असते बघू शकता तुम्ही. आता सकाळचा टाईम आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. हा बंदर किनारा आहे, भरटखोल बंदर दिसतं तुम्हाला. तर आता आपण थोड्या वेळाने त्या साईडला जाऊ, जिथे बोटी बनवतात फायबरच्या, त्या साईडला जाऊया. चला, नजारा बघा, एक नंबर नजारा दिसतंय. समोर दिसतंय दिव्यागार बीच, त्या साईडला गेलं तर आदगाव वगैरे दिसतंय. या साईडला भर उन्हात आपल्या माता भगिनींची मेहनत बघू शकता तुम्ही. भिंजानं गेलेले, सकाळचा टाईम आहे. आपण आलो भरटखोलला आणि दिव्यागारपासून थोड्याच अंतरावर, म्हणजे दिव्यागार आणि भरटखोल याच्यामध्ये डाकीच्या खाली ना, हा डागीच्या खाली या साईडला फायबरच्या होड्या बनवल्या जातात. आणि दादांचं स्टॉक पण आलं आहे. केमिकल आहे बघा, या साईडला केमिकलचे डबे दिसतात. हे बघा शॉर्टकट एकदम, हां एक नंबर. ते बघा, चला आता त्या साईडला आपण होड्या वगैरे बघू. हे बघा कसं केमिकलचे ड्रम कसे प्रकारे टाकले जातात. हे बघा डायरेक्ट घरपोच. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत भरटखोलला आलो आणि आपल्यासोबत मायामामा खांजे आहेत. तर थोडीफार जी माहिती आहेत, कारण तुम्ही पण बोट बनवायला दिलेत, मग ते किती खर्च येते काय येते ते थोडंफार तुम्ही सांगा तुमच्याने.
गेलेलो पण मगाशी जुन्या कारखान्यात गेलो होतो हा काय भोडकोल मध्ये, आणि आता आलो आम्ही डागीच्या खाली. ही नवीन कारखाना आहे. बोटी बनवल्या जातात. तुम्हाला वेगवेगळ्या साईज देखील इथे पाहायला भेटते. तुम्ही हां छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व साईज तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील. आणि ऑर्डर द्यायला लागतं ना अगोदर. हां हां हे बघा या साईडला बघ किती मोठी, 1 करोडच्या वरती ना. सर्वात महाग बोट. आपण जे मावरा बघतो नेटचा मावरा, कालांतराने हां हां हे बघा नुसता नेटचा मावरा बघतो, पण ते बनवायला किती खर्च येतो, जाम खर्च येतो, फुल खर्च येतो. ओके या हे बघा कॅबी बिन बघा हां उडून बघा, एक नंबर एक नंबर. आणि हे बनवायला भरपूर खर्च येतो, लाखो रुपये करोड रुपये खर्च येतो. नुसता आपण मावरा बघतो, पण त्यामागे काय मेहनत असतं ना, इन्व्हेस्टमेंट. जशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तसं तुम्हाला हे करायला लागतं. दागिने कर्जबाजारी होऊन हा धंदा करायला लागतो. कारण आपला फक्त या बोटीवरच एक धंदा असतो, मासे पकडण्याचा हाच आपला मुख्य व्यवसाय आहे. समोर दिसतंय तर तुम्हाला आणखी पण बोटी दिसत असतील. हे बघा सुंदर असा नजारा समोर दिसतो, तो भरटखोल बंदर दिसतंय. या साईडला जे होड्या दिसत आहेत ते बघा याच फायबरच्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्हाला यायचं असेल तर समोर आहे भरटखोल, आणि या साईडला आहे दिव्यागार. याच्या मधोमध टाकीच्या खाली म्हणतात, टाकीच्या खाली कारखाना आहे. हा नवीन कारखाना आहे. त्या साईडला आपण मगाशी गेलेलो तो जुना कारखाना आहे. समोर बघू शकता आपले कोळी बांधव भर उन्हातला मेहनत करताना. होडी पहाटे लवकर गेलेले मच्छीला, कोण भिंजाना, कोण सोलटाना, कोण अन्य मासेमारीसाठी जात असतो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी. तर आता वाजलेले आहेत 11 वाजायला आलेले आहेत, दुपार होत आलेले आहे. आणि बघा भर उन्हात आपल्या काय कोळीराजाची मेहनत असते तुम्ही बघू शकता. त्या साईडला भिंजे वाटवण्याचं काम सुरू आहे. तर भरपूर महिने माझी पण इच्छा होती, आपण वेगवेगळे व्हिडिओ मार्फत बघत असतो, मावरा भरपूर आहे, मासे भरपूर भेटतात, पण काय संघर्ष असतो, संघर्ष इथून सुरुवात होतो कोळीराजाचा. कारण जशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तसं तुम्हाला मच्छी भेटेल. आता हे बघा एवढी मोठी बोट आहे, हे लाखो करोड रुपयाची बोट आहे, करोडच्या म्हणून वरती बोट असेल. ती बनवण्यासाठी सर्व जे आपण बोलतो कोळी लोकांचे भरपूर दागिने घालतात, हे घालतात ते घालतात. काही टायमाला हे दागिने पण गिरवी गाणवाट ठेवायला लागतात. आणि असे कारण आपला हा एक व्यवसाय दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा बघा या साईडला त्यात आई पिंपला देवी होडी दिसते, म्हणजे वेगवेगळे देवांचे देवींचे देवदेवतांचे नावे टाकले जातात. हे बघा हे मोठे मोठे साचे आहेत. चला तुम्ही पण जरूर विजिट करा इथे भरटखोलला. आणि तुम्हाला पण जर बोट बनवायचे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला पत्ता दिलेला आहे. साईडला दिसतात भिंजी मासा दिसतात. हे बघा हे आपले कोळी बांधव माता भगिनी बघा भर उन्हातला मेहनत करताना दिसतात. भिलीस मासा दिसतो, भिंजा बोलतो आपण त्याला. ते वाटवण्याचं काम सुरू आहे. आणि बघा जी पद्धत अशी पारंपरिक पद्धत आहे वाटवण्याची. भिंजा कशा प्रकारे वाटवले जातात. आपण नेहमी मावरा बघतो, पण त्या मावरा आणण्यामागे काय मेहनत असतात. सकाळी पहाटे म्हणजे मध्यरात्री सकाळी पहाटे 3 वाजता गेलेले दादा, आणि आता वाजलेले तर 11 वाजलेले आहेत. आणि 11 वाजता हे बघा आलेत भर उन्हातला. नाही टोपी नाही काय, या ताई आणि दादा बघा कशा भिंजा वाटवतात. आपल्या कोळी माता भगिनींसाठी एक लाईक झाली पाहिजे. भरटखोलला आपण आलेलो आहेत. चला भरटखोल जेटीवर बंदर आहेत ना दादा. हा डागी बंदर काय, हां ठीक आहे डागी बंदर. या साईडला भिंजा दिसतात. हां वासुदेव नाको आहेत. सकाळी पहाटे गेलेले भिंजाना गेलेले भिलीसला.
आणि भिंजा वाटवण्याचं काम सुरू आहे भर उन्हातला. बघा जाळ नुसते भिंजाने भरले. या साईडला सकाळी पहाटे 3 वाजता ते जाळं नाही गेले ते दादा आहे बघा भर उन्हातला भिंजा घेऊन येताना. या कोली राजाची आपली भरपूर मेहनत असते, स्ट्रगल असतो खूप. नुसता मावरा दाखवण्याचा हेतू नाही तर भर उन्हातला खूप मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात. चला आता हे वाटवाला जवळजवळ त्यांना मला वाटते तर संध्याकाळ होईल ना, संध्याकाळ होईल भर उन्हातला. या साईडला भिंजा वाटवण्याचं काम सुरू आहे आणि तेच मोदक या साईडला काट्यावर किलोवर दिले जातात. बघा या साईडला असं किलोवर दिले जातात. या माता भगिनी आपल्या असतात ते अशा भिंजा घेऊन होडीतून येत असतात, तेच काट्यावर दिले जातात. चला हे बघा या साईडला असं किलोवर दिले जातात. काय जो असेल तो किलो, आता किलो मी सांगणार नाही. या साईडला मच्छीसाठी मावरीसाठी बर्फ देखील उपलब्ध आहे. तर फायनली मंडळी तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फायबर पासून बोटी कशा बनवतात. आपल्या कोली राजे जे मावरं आपण बघतो नेहमी ते पकडण्यासाठी मेन मोठा वाटा आहे तो या बोटींचा, होडींचा. तुम्ही तुमची होडी असेल तर तुम्ही मावरा पकडू शकता. आणि कालांतराने जे पहिले कसे खलाशी बोटी कमी होते आणि आता जो तो नवीन बोटी घेत चाललेला आहे. जो खलाशी होता तो पण आता नाकवा झालेला आहे आणि कालांतराने मच्छी पण मावरा पण झालाय कमी. पण धंदा आपला हा करायला पाहिजे. चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.